हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपा मनसेच्या युतीला संघाचा हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। अमित शहांसोबत आज राज ठाकरेंची बैठक, फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। मनसेला माहितीमध्ये सहभागी करण्यावर हालचाली। राज ठाकरेंचा मागील 4 दिवसांमध्ये दुसरा दिल्ली दौरा, माहितीमध्ये मनसे सहभागी होण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबत अमित ठाकरेही दिल्लीत। राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान। मनसे माहितीमध्ये सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या दिल्ली वारीनंतर चर्चांना उधाण। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ, कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा, भाजप पदाधिकाऱ्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। माहितीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता। अजितदादा गटाच्या मंत्र्याचा 1-1.5 महिन्यापूर्वीच राजीनामा, शेतकरी अडचणीत असतानाही मंत्री दिसत नाहीत, रोहित पवारांचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट असल्याची चर्चा। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, ठाकरेंचा आज उमरखेड अर्धापूरमध्ये संवाद मेळावा, तर उद्या उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यावर असणार। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, एसीबीकडून आज पुन्हा साळवींची चौकशी होणार। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार, सूत्रांची माहिती। रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या कार्यसमिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूनं, साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची किंमत करत नाही, सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचीच अजितदादांविरोधात भूमिका, तर श्रीनिवास पवारांना बारामती विधानसभेसाठी पुत्रमोह, अमोल मिटकरींचा पलटवार। मी बारामतीतून माघार घेतली तरी सुनेत्रा पवार जिंकणार नाही, अजित पवारांची गुर्मी कमी झालेली नाही, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल। ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे होती, हिंदूंचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे का बसले, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं असणार, सूत्रांची माहिती। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 17, जनता दल 16 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पक्ष 5 जागांवर लढणार, बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।